नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनु राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. विशेषतः आतापासून ऑगस्ट पर्यंतचा काळ धनु राशीसाठी कसा असेल हे समजून घेणार आहोत. हा संपूर्ण काळ आहे जो आपण राहूच्या स्थितीच्या आधारावर पाहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहूच्या आधारावर का? कारण 1 ऑगस्ट पर्यंत राहू शतभिषा नक्षत्रात स्थित आहे. शतभिषा नक्षत्रात स्थित आहे आणि शतभिषा हे राहूचं स्वतःचं नक्षत्र आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात येतो तेव्हा तो अतिशय शक्तिशाली बनतो. त्या ग्रहावर इतर कोणाचाही बंधनकारक प्रभाव राहत नाही आणि तो ग्रह आपल्या पूर्ण सामर्थ्याने परिणाम देऊ शकतो. ओके, त्यामुळे राहू आता अत्यंत प्रभावशाली परिणाम देण्याच्या स्थितीत आहे. परंतु प्रत्येक राशीसाठी परिणाम त्याचे वेगळे असतात. कारण ग्रह कोणत्या घरात बसला आहे, कोणत्या ग्रहांवर त्याची दृष्टी आहे आणि कोणत्या भावावर प्रभाव आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आज आपण विशेषतः पाहणार आहोत की धनु राशीसाठी राहूचं हे स्थान काय संकेत देत आहे. तर हा अत्यंत मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नक्की पहा. तर ज्योतिषशास्त्रात राहूला कलियुगाचा राजा असं म्हटलं जातं. राहू हा असा ग्रह आहे जो माणसाला चतुर बनवतो, हुशार बनवतो, आत्मविश्वास देतो, पुढे जाण्याची जिद्द देतो आणि पुढे स्वप्न पाहायला शिकवतो. थोडक्यात सांगायचं झालं तर राहू कलियुगात यशस्वी व्हायचं असेल तर ज्या गुणांची गरज असते ते सगळे गुण राहू व्यक्तीमध्ये निर्माण करतो. आजच्या काळात फक्त साधेपणा पुरेसा नसतो, बरोबर? तुम्हाला हुशारी, रणनीती, आत्मविश्वास आणि स्वतःसाठी उभे राहण्याची ताकद लागत असते. हे सर्व गुण कोण देतं? राहू देतो. पण राहूची एक परीक्षा देखील असते. राहू तुम्हाला खूप काही देऊ शकतो, पैसा, प्रसिद्धी, समृद्धी, मोठेपणा, सत्ता, यश. पण त्याच वेळी तो पाहतो की तुमच्या मनात अहंकार येतो का. जर व्यक्तीमध्ये मी हा शब्द वाढला, घमंड वाढला तर राहू अचानक उलटे परिणाम दाखवू लागतो. परंतु जर व्यक्ती नम्र राहिला, मेहनत करत राहिली, योग्य मार्गावर चालत राहिला तर राहू हट्टाने त्या व्यक्तीला पुढे घेऊन जातो. हे मात्र राहूचं एक सिद्धांत आहे, तो मी तुम्हाला इथे सांगितलं. तर आता पाहूया धनु राशीसाठी राहू कुठे आहे. धनु राशीसाठी राहू 3ऱ्या घरात बसलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार 3ऱ्या घरातील राहू अत्यंत शुभ मानला जातो. 3रे घर म्हणजे धैर्य, संवाद कौशल्य, मीडिया किंवा सोशल मीडिया, मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, यूट्यूब चॅनल असेल, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म याचं प्रतिनिधित्व करते. आजच्या काळात संपूर्ण जग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालत आहे. सोशल मीडिया असू दे, यूट्यूब चॅनल असू दे, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, ही सगळी क्षेत्र जी आहेत ती राहूच्या प्रभावाखाली येतात. ओके, म्हणून जर तुम्ही यूट्यूब असाल किंवा यूट्यूबवर इंस्टाग्रामवर असाल, सोशल मीडियावर असाल, डिजिटल मार्केटिंग, मीडिया किंवा कंटेंट क्रिएशन या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर ऑगस्ट पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते, नाव वाढू शकतं, पैसा मिळू शकतो, तुमचा प्रभाव वाढू शकतो. ज्यांना अजून सुरुवात करायची आहे त्यांनी या काळात सुरुवात केली तर खूप चांगले त्यांना परिणाम मिळू शकतात. ऑगस्ट पर्यंत तुम्ही एक मजबूत पाया तयार करू शकता आणि तुम्ही तो पुढे त्यातून सतत प्रगती तुमची होऊ शकते. तर हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही या साईडला काम करत असाल तर ती साईड तुम्ही सोडू नका, त्यामध्ये मेहनत करत राहा. आता राहूची दृष्टी कुठे पडते ते पाहूया. राहूची दृष्टी 7व्या घरावर आणि 9व्या घरावर आणि 11व्या घरावर पडते. 7वं घर म्हणजे बघा, 7वं घर म्हणजे विवाह, प्रेमसंबंध आणि बिझनेस पार्टनरशिप. तर या ठिकाणी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. राहूमुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतो, भ्रम वाढू शकतो, शंका येऊ शकते, चुकीचा संवाद निर्माण होऊ शकतो. कधी कधी असं होतं की आपण काही बोलायचं नसतं, आपल्याला काही बोलायचं नसतं, पण शब्द तोंडातून निघून जातात समोरच्यावरती आणि समोरच्या व्यक्तीला ते दुखावतात. त्यामुळे या काळात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायात पार्टनरशिप असेल तर आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. सर्व कामावर स्वतः लक्ष ठेवा, स्वतः त्या जबाबदाऱ्या घ्या, जबाबदाऱ्या स्पष्ट वाटून घ्या
असे केल्याने कोणतीही तुमची फसवणूक होणार नाही, कुठेही तुम्ही फसले जाणार नाही आणि व्यवसायात तुमची नक्कीच प्रगती कायम राहील. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. आता 9वे घर म्हणजे भाग्याचं घर, बरोबर. राहूची दृष्टी त्या घरावर असल्यामुळे तुमचं भाग्य तुम्हाला साथ देऊ शकतं. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकाल, नवीन नोकरी तुम्हाला मिळू शकते. नवीन नोकरी घेतली किंवा नवीन कोर्स सुरू केला तर त्यात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी 9व्या घरावर दृष्टी पडल्यामुळे होऊ शकतं. 11वं घर म्हणजे बघा लाभ, आर्थिक फायदा, इच्छा पूर्ण होणे. राहूची दृष्टी या घरावर असल्यामुळे मित्रांनो तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. इथे दाट शक्यता वाढते. 3ऱ्या घरात कर्म, 9व्या घरात भाग्य आणि 11व्या घरात लाभ. तर ही तिन्ही घरं जोडली गेली यामुळे एक सुंदर साखळी तयार होते. मेहनत, भाग्याची साथ आणि आर्थिक लाभ. मेहनत, भाग्याची साथ आणि आर्थिक लाभ. म्हणून ऑगस्ट पर्यंतच्या काळात तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, पगार वाढू शकतं, नवीन नोकरी मिळू शकते, व्यवसायात वाढ होऊ शकतं किंवा सोशल मीडियातून तुम्हाला उत्पन्न इतकं वाढू शकतं की तुम्ही म्हणजे रातोरात चमकणार आहात. तर हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. आता राहूसाठी एक छोटासा उपाय तुम्हाला इथे सांगू इच्छिते. राहू हा धूर स्वरूपाचा ग्रह मानला जातो. धूर. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला कापूर आणि तूप लावून घरात धूप करायचा आहे. सुगंधी अत्तर असेल ते वापरायचं आहे आणि शक्य असल्यास आपल्या घरातील बाथरूम स्वतः तुम्ही स्वच्छ करा आणि या उपायामुळे राहूचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर वाढणार आहे. तर धनु राशीसाठी ऑगस्ट पर्यंतचा काळ मेहनत, प्रगती आणि लाभ देणारा ठरू शकतो. परंतु एक गोष्ट तुम्हाला इथे लक्ष ठेवायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. अहंकार टाळायचा आहे, संयम ठेवा आणि मेहनत करत राहा. राहू तुमची साथ नक्की देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपला एक लाईक करायचं आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या राशी संबंधित ऐकल्यानंतर ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणत्या प्रॉब्लेमवरती व्हिडिओ पाहिजे आहेत, उपाय पाहिजे आहेत तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी प्रयत्न करेन की त्या संदर्भात उपाय देण्याचे. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. धन्यवाद.